राखायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करा. चला दोन्ही संघाकडून दोन टीम मॅनेजर आणि एक्स्ट्रा प्लेयर एवढेच तिथे बसून राहतील. या व्यतिरिक्त कोणी तिथे दिसणार नाहीये. लाईनमनच्या चेअरवरती फक्त लाईनमन विराजमान होतील. या व्यतिरिक्त कोणीही क्रीडांगणाच्या आतमध्ये राहणार नाही. आयोजक यांना विनंती राहते, दीपकजी मेकर आणि संपूर्ण टीम आपण याची काळजी घ्या. सर्कल आपले लाईनमन बसलेत का पहा. मॅच मध्ये ऑन राहा. दोन्ही डगआउट मध्ये कोणी एक्स्ट्रा बसलंय का ही खात्री करून घ्या. डगआउट जे एक्स्ट्रा असेल त्यांना बाहेर काढा, कारण या स्पर्धेचा एक स्टँडर्ड आहे तो आपल्याला इथे राखायचा आहे. आणि आतापर्यंत सर्वांनी अतिशय उत्तम सहकार्य केलंय आणि त्याच सहकार्याची अपेक्षा ठेवून आपल्याला हात जोडून मी नम्र विनंती करतो की आपण या स्पर्धेचा जो काही दर्जा आहे तो कायम राखूया. या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सोबत जोडली गेली आणि त्याचमुळे ही SPL स्पर्धा सर्व दूर ख्याती पसरताना या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाले. हे सर्व श्रेय जेवढं जयनुमान मंडळाचं आहे, क्लबचं आहे, तेवढं श्रेय सर्व आम्हाला मदत करणाऱ्या सर्व सहकारी मित्रांचं आहे. ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, जे जे डगआउटमध्ये फक्त आणि फक्त खेळाडू आणि दोन टीम मॅनेजर एवढेच आपल्याला बसलेले पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त कोणीही दिसणार नाही. पुन्हा एकदा आपल्याला सूचना देतोय, आणि जर कोणतीही काही शंका असेल तर फक्त संघनायक पंच पॅनलशी संपर्क साधेल. या व्यतिरिक्त कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट किंवा कोणत्याही निर्णयावरती दावा ठोकायचा नाही आहे. काही शंका असेल तर फक्त कर्णधार पंचांशी संपर्क साधू शकतो, याची कृपया नोंद असू द्या. या व्यतिरिक्त कोणीही क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही, चर्चा करण्यासाठी पुढे येणार नाही. जयनुमान क्रिकेट क्लब आयोजित SPL 2025 पर्व फायनलची रजनी. फायनलच्या रजनीमध्ये होणारा सुरू असणारा दुसरा सामना येस थँक्यू. स्ट्रायकिंग एंडला पहिली हुकमी जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला आहे तो ईशांत, ज्यानं वातावरण केले अशांत. हा ईशांत. नॉन स्ट्राईक एंडला सायल. सायलीने दमखम दाखवलाय. ऑफ साईडचा बादशाह, ऑफ साईडचा किंग आहे तो सायल. परंतु बॉलिंग मार्गवरती आहे. सर्वांच्या नजरा ज्याच्यावरती असतात टिकून तो उस्मान इथे दाखल झालाय. उस्मान वरती कशा प्रकारे ईशान करेल हल्ला पाहणं गरजेचं आहे. एक जबरदस्त बॉलिंग ॲक्शन घेऊन मैदानावरती दाखल होतोय. वैयक्तिक पहिलं, संघाकडून पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक. जयभरी मुरुगवाडा संघाचा खेळाडू उस्मान ऑन दी मार्क. राईट हँड राऊंड दी विकेट. फेकला जाणारा पहिला बॉल. ईशान खेळण्यासाठी सज्ज. फील्ड इथे सज्ज झाले, आम्ही इथे सज्ज होतोय, दर्शक इथे सज्ज झालेत, परंतु जास्तीत जास्त वेळ इथे घेतला जातोय उस्मान कडून. आपल्याला ऑलरेडी नियम सांगितले गेलेत. 12 मिनिटापर्यंत तिसरं षटक संपन्न होणं आवश्यक असेल. या व्यतिरिक्त एक्स्ट्रा एक जरी मिनिट घेतलं गेलं तर चौथ्या षटकाला पॉवर प्लेचा नियम लागू होईल. उस्मानसाठी विशेष सूचना असेल. राईट हँड राऊंड द विकेट. पॉवर प्लेचा पहिला बॉल घेऊन उस्मान ऑन दी मार्क ईशानसाठी. यावी पाहायचं आहे कोण कोणावरती ठरतोय हावी, कोण करेल इथे दमदार सुरुवात. उस्मान की ईशान. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. पहिला बॉल यावी ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंचदंडित करतायत. वाईट बॉलचा येतो इशारा. अतिरिक्त दाब्याने संघाचं खातं इथे ओपन झालंय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जरूर पाहायला मिळालाय. कमबॅक करण्याची आवश्यकता इथे राहणार आहे, कारण जेवढा वेळ उस्मान घेईल तेवढाच त्याचा लाईन पासून डिस्टर्ब होऊ शकतो. पुढचा चेंडू उस्मान टू ईशान. फेकला जाणारा हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने कमबॅक इथे करतोय उस्मान, तेही पाहणं इथे आवश्यक असेल. महत्वपूर्ण सामना आहे आणि याच दरम्यान वाईटला न्यूयॉर्क होता. यष्टीरक्षक नाकाम ठरलाय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल. बाईच्या स्वरूपात मिळतात 2 धावा. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते.
बॅटनी जरूर धावा निघाला नाहीयेत, परंतु बाईच्या स्वरूपात 2 धावा इथे मिळत आहेत आणि इथे एक रन तेवढीच महत्वाची आहे जेवढा विजय महत्वाचा आहे. आणि इथे ती मात्र बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. उस्मान थोडासा निराश झाला, त्याच्या चेहऱ्यावरती ती निराशा पाहायला मिळाली, कारण चांगलं क्षेत्ररक्षण इथे होणं गरजेचं आहे. एखादा गोलंदाज प्रभावी ठरतो कधी, जेव्हा एक सगळ्या खेळाडूंची साथ मिळते आणि ती साथ इथे मात्र उस्मानला देणं गरजेचं असेल क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. वन्स अगेन पुन्हा एकदा सज्ज होतोय उस्मान. ईशान स्ट्रायकिंग इनला, साहिल नॉन स्ट्राईक इनला असताना फेकला जरा बॉल आहे, भन्नाट गती होती ऑफस्टिकच्या बाहेर, यॉर्क लाईन टार्गेट करणारी ही डिलिव्हरी. येतो इथे डॉट बॉल पेश केला गेलाय. ईशांतला शांत ठेवण्यात यशस्वी ठरतो की काय उस्मान, कारण 2 बलाढ्य संघांमध्ये होणारी लढत, एका बाजूला राजापूरला बिलॉंग करणारा तुळसुंदे संघ, तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरीचा बेताज बादशाह ठरणारा संघ तो म्हणजे जयभैरी मुरुगवाडा. रत्नागिरी विरुद्ध राजापूर अशी चाललेली लढत आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. Right on the wicket, next ball, उस्मान ऑन दी मार्क, स्ट्रायकिंग केला ईशान सज्ज आणि त्यानंतर फेकला गेलेला बॉल, यावी पंच आहे, पॉवर पंच इथे पाहायला मिळतोय. ईशाननं केलं वातावरण शांत, कारण त्याच्या बॅट मधनं निघाला प्रहार, चेंडू गेला सीमारेषा पार, धावा मिळाला 4. शानदार ठरतो इथे SPL चौकार. धावसंख्या 60 या अंकामध्ये जाऊन पोहोचते. 7 या अंकामध्ये जाऊन पोहोचलेली धावसंख्या आणि एक चौकार ईशानच्या बॅटमध्ये इथे पाहायला मिळालाय. उस्मान वरती, इथे मात्र सुलतान ठरतो ईशांत, कारण त्यानं टोकवलंय इथे चौकार. नेक्स्ट बॉल, उस्मान टू ईशांत. फील्ड मध्ये कोणताही केला गेला नाही बदल आणि त्या दरम्यान गती कमी होती, डॉट बॉलची हमी होती, चकवलं ईशांतला, यावी फसवलं गेलं होतं. स्लो बॉल फेकला गेला तो उस्मानच्या माध्यमातून, त्यामुळे सरप्राईज ठरली ही डिलिव्हरी. येते इथे डॉट बॉल. एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल, कारण या आधीच्या चेंडूमध्ये चौकार ठोकला होता, ज्याच्या ऑफस्टिकच्या बाहेर बॉल दिला गेलाय, रडार मध्ये सापडलाय, ईशानने चौकार ठोकलाय. आणि यानंतर गती कमी, ब्रेक शानदार, लेग कटर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, आणखीन एक स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळाले. आणखीन एक डॉट बॉल इथे पेश केला जातोय. जेव्हा ताकद नाही तेव्हा नजाकत महत्वाची असते, जेव्हा स्पीड नाही तेव्हा संत गतीने टाकलेला अचूकता टप्पा हा महत्वाचा असतो. तो टप्पा इथे साधलाय उस्मानने. लगातार 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत. शानदार गोलंदाजी इथे म्हणावी लागेल जयभैरी मुरुगवाडा संघाकडून. उस्मान याची पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे हाताळत असताना या दरम्यान फेकलेला परफेक्ट यॉर्क आहे. याला म्हणतात क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, जे उस्मानने इथे आजमावलं. ईशानवरती चढवलं या अस्त्राचा वापर आणि इथे पाहायला मिळाला डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना आरुष स्पोर्ट्स तुळसुंदे संघाची धावसंख्या आहे बिनबाद 7 धावा. नक्कीच. हॅलो, या आपण ज्या क्रीडांगणावरतीचे बॅनर बघतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण या बॅनरची छपाई केली आहे, ते फ्रेंड्स ग्राफिक्सचे सर्वेसर्वा स्वरूप मिरजोळकर साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की आपण प्रमुख मंचाच्या दिशेने या आणि स्थानापन्न व्हा. जय हनुमान क्रिकेट मंडळातर्फे तुमचं हार्दिक स्वागत होत आहे स्वरूप मिरजोळकर साहेब. गणेशजी पाटील समता हॉटेलचे सर्वेसर्वा, ज्यांच्या माध्यमातून बक्षीस लगावलं गेलं. ऑल सोमेश्वर 2 विकेट घेतल्या गेल्या, त्यामुळे 400 रुपये प्राप्त झाले ते ऑल सोमेश्वर संघाचे आणि ते इथे आवर्जून उपस्थित आहे. गणेशजी पाटील साहेब आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्यासोबत पिंटाशेट पिलेनकर ही बहुधा इथे दाखल झाले असावे, त्यांचंही या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. वळूया मॅचच्या दिशेने. आणखीन एक आयकॉन प्लेअर इथे दाखल झालाय, ज्याचं नाव आहे फैजान. रफ्तार किंग म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे, कारण रफ्तार याच्याकडे भन्नाट आहे, लाजबाब गती राखतो आणि अप्रतिम डिलिव्हरी करतो तो फैजान ऑन दी मार्क, राईट हँड ऑन दी विकेट. समोर तेवढा ताकदीचा फलंदाज इथे आपण पाहतोय सायल. ओहो, व्हॉट अ मॅजिक डिलिव्हरी, फैजान ऑन फायर. सायल डगआउटच्या दिशेने मॅजिक बॉल, मॅजिक डिलिव्हरी आणि मॅजिक केलंय कोणी, आयकॉन प्लेअर जयभैरी मुरुगवाडा संघाचा ऑन अँड ओनली फैजान. फैजानच्या हातातून निसटलेला हा बॉल, 4 मुंड्या चितपट केले. सायल यावी मैदानाच्या बाहेर गेलाय. खूप महत्वाचा मोहरा इथे गारज झाला. रफ्तारचा किंग, द स्पीड ऑफ मॅजिक डिलिव्हरी म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो फैजान. आणि फैजानच्या या पहिल्याच बॉल मध्ये घेतली गेलेली विकेट महत्वपूर्ण विकेट आहे. हॅलो, स्वरूप मिरजोळकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. मयेकरने जर इथे हॅट्रिक केली फैजानने तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज राजवीर मयेकर यांच्याकडून फैजानसाठी बक्षीस जाहीर होते. पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलाय. इथे जर हॅट्रिक पाहायला मिळाली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि त्याचबरोबर बाळाशेठ मयेकर यांच्याकडूनही 3 चेंडूवरती 3 विकेट, 2000 रुपयांचं बक्षीस. ही ओळख राहिले खेळावरती नितांत, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणाऱ्या व्यक्तींची. यावी क्लासी शॉट आहे, बॉलला येऊ दिला बॉडी जवळ, बॅटचा फेस ओपन केला आणि यावी फाईन लेगच्या दिशेने
प्लेस केलाय. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या पोहोचेल 9 या अंकावर. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे. ते दुसरं क्वालिफायरचा पहिला सामना जो जिंकेल तो डिरेक्टली फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो हरेल त्याला आणखी एक संधी मात्र इथे जरूर मिळेल. फैजान 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 न्यू बॅटर आणि यावी गती सुसाट होती, भन्नाट होती. लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल. पंच दंडित करतायत. इथे पाहायला मिळतोय वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात मिळते. धावसंख्या पोहोचते 10 या अंकावरती. बॅट आणि बॉलचं धमासान युद्ध इथे चाललेलं असताना बॉल मात्र बॅटवरती हावी ठरला असं जरुरी ते म्हणावं लागतंय. कारण दोन्ही आयकॉन प्लेअरनी बहारदार प्रारंभ करून दिलाय, सुरुवात करून दिलाय आणि त्यामुळे हावी ठरते ती गोलंदाजी. फैजानचा पुढचा चेंडू यावी वाईड लाईन यॉर्क होता. बॅटची एज घेतले. फर्स्ट स्लिपला चेंडू कॅरी होतोय. डिक्लेअर झोन 2 धावा. धावसंख्या 12. धावसंख्या पोहोचले यावी 12 या अंकावरती. शानदार गोलंदाजी आतापर्यंत पेश केली गेले आणि त्याच्या जोरावरती समोरच्या तगड्या फलंदाजाला तिथे रोखले गेले. त्यामुळे फलकावरती आपण धावसंख्या पाहतोय ती फक्त आणि फक्त 12 धावा. या दरम्यान फेकला गेलेला बॉल आहे. आणखी एक क्लासी शॉट आहे. यावी काय घडलंय? पंचांच्या माध्यमातून काय येतोय इशारा पाहावं लागेल. यष्टीरक्षण इथे झालंय दमदार. चिराग आहे. चिरागने इथे मात्र दमदार कामगिरी केली आणि इथे आलाय तो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 12 या अंकावरती स्थिर. फैजान ऑन दी मार्क. अफलातून गोलंदाजी. रफ्तारचा किंग आहे हा आणि किंग ऑफ स्पीड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फैजान. राईट अँड राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल परफेक्ट यॉर्क होता. परफेक्ट यॉर्क होता. तो क्रॅकिंग डिलिव्हरी ते बढू शकतो आपण. अंगठ्याला टार्गेट करणारी, अंगठ्याला लक्ष करणारी ही गोलंदाजी ते पाहायला मिळाली. परंतु तेवढाच फलंदाजी ते दक्ष पाहायला मिळालाय आणि त्याच्या माध्यमातून अतिशय सेफली डिफेन्सिव्ह खेळला गेलेला फटका इथे आपण पाहिलाय. फैजान नेक्स्ट बॉल घेऊन यावी गती कमी राखली. ऑस्टिंगच्या थोडासा बाहेर ठेवलाय बॉल. आणखीन एकदा चिराग कडून शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि याच दरम्यान षटक क्रमांक समाप्त होतोय ते यावी दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या आहे 1/12 आरुष पोर्तुळसुंदे संघाची. यस, या स्पर्धेसाठी SPLच्या स्पर्धेसाठी ज्यांनी विजेता चषक दिलाय त्यांचं देखील इथे आगमन होत आहे. जशरजी शेलार साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करेल की आपण प्रमुख मंचाच्या दिशेने या आणि स्थानापन्न व्हा. श्रद्धा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा दशरथजी शेलार साहेब ज्यांनी हा मानाचा चषक दिलाय, विजेता चषक. दशरथजी शेलार साहेब तुम्हाला मी विनंती करतो आपण प्रमुख मंचाच्या दिशेने या आणि स्थानापन्न व्हा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या पाहिले ते 1/12. यानंतर गेअर इथे बदलावा लागेल. चांगली फलंदाजी इथे करावी लागेल आणि यावी स्ट्रायकिंग एंडला इथे आपण पाहणार आहोत तो ईशांतला मात्र इथे कुठेतरी हल्ला चढवावा लागेल. एका बाजूने संयम तर दुसऱ्या बाजूने आक्रमण. हे अंडरम क्रिकेटचं अस्त्र असतं, रणनीती असते, गेम प्लॅन असतो. परंतु तो गेम प्लॅन इथे कुठेतरी डिस्ट्रॉय केला गेला आहे. दोन्ही आयकॉन प्लेयरच्या माध्यमातून दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. स्मिथ शिवलकर लोकल बॉय रत्नागिरीचा हा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून फेकला गेलेला हा पहिलाच बॉल आहे. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड केला गेलाय. येतो इथे डॉट बॉल. ईशांतला शांत ठेवलं गेलंय. काय बॉलिंग स्क्वॉड इथे पाहायला मिळालंय. जयभरी मुरुगवाडा संघाचं दमदार कामगिरी पाहायला मिळते. स्मिथ शिवलकर ऑन दी मार्क. राईट अँड राऊंड द विकेट. ऑलराऊंडर प्लेअर आहे. शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी. परंतु यावेळी मात्र ठोकलाय षटकार. ईशांत बॉलला येऊ दिला, त्यानंतर केला वापर. परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट मिडल. नो चांस फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बिग हिट फॉर 6. फटका लाजवाब. न सूरत देखता है न मूरत देखता है, ये तो अपने टीम की जरूरत देखता है. ईशानच्या बॅटमधून निघालेला तडाखा 6 धावांसाठी. स्मिथ शिवलकर वरती चढवला गेलेला हल्ला इथे आपल्याला पाहायला भेटतोय. अफलाटिंग बॉडी बॅलन्स इथे पाहायला मिळाला आणि त्यानंतर पंच केला गेलेला बॉल बिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी झालाय फरार. स्मिथ शिवलकर नेक्स्ट बॉल घेऊन यावी फुल टॉस चेंडू प्रॉपरली पंच करू शकला नाहीये. फुल टॉस चेंडूची संधी इथे मिळाली होती, परंतु त्या संधीचं सोनं करू शकला नाही. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली मिड ऑफला. येतो इथे डॉट बॉल. कमबॅक करताना स्मिथ शिवलकर पुढचा चेंडू घेऊन ईशानसाठी यावी बॅक हँड डिलिव्हरी, परंतु लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. पंच दंडित करता येतो वाईट बॉल, परंतु यश हळदणकरला इथे दाद द्यावी लागेल. कारण ज्या पद्धतीने तो यष्टीरक्षण करतोय त्याला माहिती आहे कशा पद्धतीने स्मिथ गोलंदाजी करतो आणि त्यामुळे त्याच पद्धतीचं यष्टीरक्षण यावी यश हळदणकरकडनं पाहायला मिळालंय. यावी लो फुल टॉस होता, अलॉंग द कार्पेट खेळलाय, जातोय इथे 4 धावांसाठी. शानदार फटका, अफलातून फटका, लाजवाब ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर बॉलकडे राहतील पाहत आणि बॉल मात्र जाईल आग लावत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी.
4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या पोहोचते 23 या अंकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 12 पाहिली होती, परंतु तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या इथे पोहोचले 23 या अंकावरती. म्हणजेच काय, स्मिथ शिवलकरने आतापर्यंत दिल्या त्या 11 धावा. लेट हिम राउंड द विकेट. स्मिथ शिवलकर ऑन दी मार्क. ईशान दमदार कामगिरी. अडचणी आल्याच जरूर, परंतु अडचणीवरती मात कशी करायची हे भलेभाती जाणून आहे. आणि त्यानंतर खेळला गेलेला खडागती केलं गेलेलं आक्रमण, हॅमर पंच ते पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे हातोडा एखाद्या खिळ्यावरती ठोकला जातो ना, त्याप्रमाणे बॅटने इथे ठोकलंय बॉलला आणि दवडले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी बडावी लागेल. सायल मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु हा खेळाडू इथे मात्र स्वतःला सांगतोय मी अजूनही मैदानामध्ये आहे. आणि असे खूप गोलंदाज माझ्या समोर आले आणि गेले, परंतु माझी फलंदाजीमध्ये मी कोणताही बदल केला नाही. मी माझी शैली बदलली नाही. मी आक्रमण करत राहणार आणि तेच आक्रमण इथे करताना आपण पाहिलंय. ते यावी ईशानला. स्मिथ शिवलकरचा पुढचा चेंडू ईशानसाठी. ईशान तिथे तयार आहे. लेग ब्रेक करायचा होता. ब्लॉक होल मध्ये टाकला गेलेला बॉल. एक चिकिरण घेण्याचा केला गेलेला प्रयत्न. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळतोय आणि दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं ते अप्रतिम ताळमेळ. त्यामुळे सक्सेसफुली घेतली गेलेली 1 रन आणि एका रनने धावसंख्या पोहोचते तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच इथे एक मोठी 30 हस्ती धावा. देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल असलेल्या सुयश उर्फ पिंट्या पिलणकर साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो आपण प्रमुख मंचाच्या दिशेने स्थानापन्न व्हा. जय हनुमान क्रिकेट मंडळातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. पिंट्या पिलणकर साहेब, तुम्हाला विनंती करतो आपण प्रमुख मंचाच्या दिशेने येऊन स्थानापन्न व्हा. यस राजा देसाई सर. यस थँक्यू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत 30 पाहायला मिळाले. गणेशजी पाटील इथे दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून ऑल सोमेश्वरसाठी लगावलं गेलेलं बक्षीस इथे आपल्याला पाहायला मिळालं. पिंट्या शेठ पिलणकर ही आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालेत. या दोघांचंही या क्रीडामध्ये सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग मार्गवरती यश वर्धनकर, फिंगरचा जादूगर, बोटांचा जादूगर इथे दाखल झालाय. अनेक खेळाडूंची बंबेरी उडवणारा हा गोलंदाज यावी बॉलिंग मार्गवरती येतोय. समोर अशांत असा हा शांत ईशांत आहे आणि दरम्यान या फेकला गेला बॉल गती कमी होती. चांगला टर्न होता. फसलाय, चकवलाय. पहिलाच बॉल लाजवाब आहे. डॉट बॉल आहे. धावसंख्या 30 या अंकावरती आहे. कमबॅक करून देण्याचा प्रयत्न यश हळदणकर. समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचा आहे हा एकच इरादा आहे. परंतु यावी काय घडलंय, ऑफस्टिकच्या राहतोय बाहेर बॉल. पंचदंडित करतायत. येतोय ते वाईट बॉल. 1 रन मिळते संघाला. धावसंख्या पोहोचते 31 रन. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन 4th ओव्हर. 4थ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. धावसंख्या इथे आपण पाहतो 31. 1 गड्याच्या बहुमधल्यामध्ये ईशानने मात्र संघाला तारलंय. ईशान इथे तारणहार ठरलाय. ईशानने आपल्या संघाला सांभाळलंय. एक चांगला स्टँड दिले. चांगली धावसंख्या उभारण्यासाठी तो चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. आणि बेस्ट ऑलराऊंडर प्लेअर तोच असतो ज्यावेळी संघ अडचणीमध्ये असतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो. लढतो, पडतो, झडतो, परंतु आपल्या संघाला सावरतो. ती कामगिरी करताना आपण ईशानला इथे आपण पाहतोय. आणि त्याच दरम्यान यश हळदणकरचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय. पंचदंडित करतात. आणखी एक वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. संघाच्या खात्यामध्ये 1 रन जोडली जाईल आणि धावसंख्या पोहोचेल 32 अंकावरती. यावी खोदलाय, पंच केलाय. वन्स अगेन हॅमर पंच आहे. यावी ऑन साइडच्या दिशेने मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फरार. धावा मिळतात 4. ईशान वन मॅन आर्मी, 1 मॅन शो. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या 36. डोंट बी वायलेंट, बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट. टॅलेंट दाखवतो तो ईशांत. काय खेळलाय हा खेळाडू, काय लढलाय हा खेळाडू, काय भिडलाय हा खेळाडू. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. नेक्स्ट बॉल यावी पंच केलाय. स्मिथ आहे, करत नाहीये चूक. बॉल फील्ड करतोय. येतो इथे डॉट बॉल. इथे डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे एक रन महत्वाची आहे ना, त्याचप्रमाणे एक बॉल ही इथे तेवढाच महत्वाचा इथे राहणार आहे. बॅट आणि बॉलचं युद्ध, रणसंग्राम या क्रिकेटचा आपण इथे अनुभवतोय. आणि हे अनुभवलेलं क्रिकेट आपल्या निश्चितच हे स्मरणात राहणार आहे. कारण 2025चं पर्व आणि 2025च्या पर्वातला चाललेला हा बहारदार सामना. यश हळदणकर नेक्स्ट बॉल घेऊन यावी ईशानसाठी. यावी गती कमी होती. फटका लाजवाब आहे. कव्हरच्या दिशेने आहे प्रज्वल, ज्याने कामगिरी केली उज्ज्वल. आणि इथे बॉल मार्क केलाय फील्ड. येतो इथे डॉट बॉल. इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. कमबॅक करतोय तुझ्यावी यश हळदणकर. धावसंख्या इथे पाहायला मिळते 36 रन, 36 धावा. 1 गडी गमावलाय तुळसुंदे संघाने. नेक्स्ट बॉल यावी पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतले. निहाल मोरे आहे जो बॉलवर फील्ड करताना आपल्याला तो पाहायला मिळालाय.
आणि सलग आलेले डॉट बॉल ईशानची परेशानी ठरते, कारण इथे हा धावांची अजूनही गरज आहे. एक फायटिंग स्कोर इथे उभा राहायचा आहे, कारण समोरचा संघही तेवढाच जबरदस्त फलंदाजी आपण करताना पाहिलंय. स्मिथ शिवलकरलाही आपण या संपूर्ण लीग मध्ये अफलातून फलंदाजी करताना पाहिलंय, परंतु यावेळी मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. ऍडव्हान्टेज ईशानला, चेंडूला डबल सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे मिळाला 4 धावा. आणि या 4 धाव्याने प्रथम फलंदाजी करत असताना आरुष तुळसुंदे संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद. 40 धावा, 41 धावांचं लक्ष जर आपण विचार केला तर इथे 10.25 रिक्वायर रन रेट इथे असणार आहे. कोण ठरणार पहिला फायनल मध्ये दाखल होणारा संघ, कारण दोन्ही संघांनी बहारदार खेळ केलाय. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. पहिला